शिवाजी विद्यापीठात निवृत्त सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या माजी सैनिकांचा 7वा वेतन आयोग, रजा रोखीकरण आणि पदोन्नती फरक रक्कम देण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून विलंब होतोय. याविरोधात माजी सैनिक कल्याण समिती आणि शाहू सेनेच्या वतीनं विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय. आज या आंदोलनाचा 4था दिवस होता. आज माजी सैनिकांच्या पत्नीनं आंदोलनात सहभाग घेत आंदोलन सिंदूर राबवलं. या अंतर्गत देण्यात येणाऱ्या निवेदनाला सिंदूर लावण्यात आलं होतं. कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी शासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती डॉक्टर पाटील यांनी दिली. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. 7वा वेतन लागू केला पाहिजे. त्यांनी 6वा वेतनच अजून आम्हाला पेन्शन मिळते, तर त्याच्यावर त्यांनी कारवाई केली पाहिजे. कारण 8-8 वर्ष झाली रिटायरमेंट घेऊन अजून काहीच नाही आहेत. आता लोकांना BP शुगर झालेले आहे, त्यांना उठायला येत नाही. 4 दिवस झाले त्यांनी तिथं बसलेले आहेत. तर त्यांनी लवकरच त्याच्यावर कारवाई करून आम्हाला लेखी द्यावं त्यांनी, की ह्याच्या टाईमपर्यंत होईल म्हणून. एवढंच. त्या आंदोलनांचं चालूच राहणार आहे, त्याच्यावर काही हे नाही आहे. कारण त्यांनी देत नाही तर आम्ही इथं येऊन बसणारच, का पर्याय नाही आम्हाला दुसरा. आंदोलनात माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर, शाहू सेनेचे अध्यक्ष शुभम शिरहट्टी, सुरेखा सुतार, रंजना वासुदेव, उषा सुतार, आरती कदम, शैला पवार, अर्चना खामकर, छाया घाडगे, AM पाटील, MG पाटील, DJ मोहिते, MB सुतार, करण कवठेकर यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.